शिक्षक दिवस के अवसर पर फगाड़े गांव में सुदीप फाउंडेशन और उत्तर महाराष्ट्र यूथ फाउंडेशन के द्वारा एक भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया। कार्यक्रम में गांव के कई शिक्षक, ग्राम पंचायत के सरपंच, फाउंडेशन के सदस्य और कार्यकर्ता उपस्थित रहे। इस अवसर पर डॉक्टर कुणाल पाटिल, बालविक पाटिल, नागराज पाटिल, विक्रम सूर्यवंशी, रामेश्वर पाटिल, निखिल पवार, सागर पवार, रोहित पाटिल सहित उत्तर फाउंडेशन यूथ, महाराष्ट्र यूथ फाउंडेशन के सदस्य संदीप सालुंके, भूषण सूर्यवंशी, शुभम पाटिल, अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। कार्यक्रम में सभी शिक्षकों को सम्मानित किया गया। गणमान्य व्यक्तियों ने अपने संबोधन में कहा कि शिक्षक समाज के निर्माता हैं। आडमे गावामध्ये शिक्षकांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदीप फाउंडेशन आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे युवक मंडळ यांनी अतिशय उत्तम तऱ्हेचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। मित्रहो, शिक्षक हा देणारा असतो, देणाऱ्याचे हात हे अतिशय उंच प्रतीचे आणि ते दानाचे असतात, ही भावना व्यक्त करून सुदीप फाउंडेशनने आज जो दिवा लावलेला आहे, या दिव्याच्या प्रकाशामध्ये या फांगड्या गावाची ही शेती, माती, इथे सगळे भाऊबंद, इथली सगळी जी माणसं आहेत यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदीप फाउंडेशनने लावलेला दिवा। कारण ज्योत से ज्योत जलाते चलो और प्यारे की गंगा बहाते चलो, यासाठी सुदीप फाउंडेशनने उचललेलं पाऊल आणि युवकांनी दिलेली साथ याच्यामधूनच पुढचे कार्यक्रम आयोजित होतील। या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे युवा सदस्य असल्याचे किंवा एक प्रतिनिधी असलेले बुराबा यांनी देखील अशी भावना व्यक्त केली की यापुढे सगळे जे कार्यक्रम होतील तर गावातल्या प्रत्येक माणसाला जवळ बोलवून त्याचे विचार आणि आचार व्यक्त करून हा कार्यक्रम पुढे सुरू राहील। म्हणून सुदीप फाउंडेशनला यावेळी या प्रसंगी मी लक्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे कार्य सातत्याने युवकांच्या मदतीने, युवकांच्या सहकार्याने आणि युवकांचाच पुढाकार पुढे असावा। कारण युवकांपुढे फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत। कोणत्या वाटेवर युवक चाललेला आहे त्याला थांबवणं, त्याला मागे फिरवणं आणि त्याला पुन्हा वाटेवरती आणून देणं, हे काम सुदीप फाउंडेशन करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या पुढच्या कार्यक्रमाला त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो। हे काम असंच चालू राहावं अखंडितपणे, या शुभेच्छा आणि या सदिच्छा व्यक्त करतो। आडमे गावामध्ये शिक्षकांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदीप फाउंडेशन आणि